परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन असं म्हणत झाली होती दिवसाची सुरुवात माझ्या माहेरातून. तर नमस्कार मंडळी, मी निकिता. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज निघाले होते मी माझ्या मम्मीच्या घरून ऑफिसला जाण्यासाठी. सकाळी सकाळी वहिनी ही थोडी रानातली गवार आणि मिरच्या पॅक करून देत होती मला. आणि काल रात्रीच आम्ही आणलेल्या कैऱ्यासुद्धा मम्मी मला मस्त मीठ आणि हळद लावून देत होती पॅक करून. नंतर मम्मीला केलं टाटा, बहिणीला केलं टाटा आणि निघाले मी पप्पांसोबत पुण्याकडे जायला. टी काही मला भेटली नाही. नेहमीसारखं मला पोचायला लेट झाला होता. मग मी ह्या प्रायव्हेट गाडीने निघाली होती, जी की काका खूप फास्ट चालवत होते. एक गेली तर काय आपल्याला दुसरी भेटेल असं म्हणत मी दुसऱ्या ऑटोमध्ये बसले आणि 9:30 वाजता पोहोचले माझ्या ऑफिसमध्ये. नंतर दुपारी जेवणामध्ये मम्मीने मला दिली होती सुकी कुरडईची भाजी आणि कैरी. एवढं मस्त लंच केल्यावरती झोप तर येणारच, म्हणून काश्मीरी मिठा खाल्ली. नंतर मग 5:30 वाजता मी निघाली माझ्या सासरे जाण्यासाठी शिरूरला. आज मला टी लवकर भेटून गेली. मी 8पर्यंत शिरूरला पोहोचून गेले होते. तिथे आला होता माझा नवरा मला न्यायला. घरी गेले तर सासूबाईंनी मस्त भोपळ्याची कोबीची भाजी बनवली होती आणि रव्याचा ढोकळासुद्धा बनवला होता. मस्त जेवण झालं, मस्त भांडी घासली आणि मग निघाले मी चालायला. चंद्राला बघितलं, माझ्या डोक्यात एकच गाणं येत होतं, चांद छुपा बादल में. नंतर मग थोड्याशा कॅलरीज वाढवायला आम्ही गेलो बदाम शेक प्यायला. हाफ बदाम शेक दोघांच्यात घेऊन पोट भरलं नाही, म्हणून आम्ही परत आईस्क्रीम पण घेऊन आलो. आणि अशा पद्धतीने माझा दिवस संपला. थांबा, मॅच पाहिल्याशिवाय आमचा दिवस संपत नाही. तर शुभरात्री, भेटू उद्या.